मुंबईमधल्या भांडूप उपनगराजवळ असलेल्या एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये मी नोकरीमध्ये कार्यरत होतो आणि आमच्याच डिव्हिजनमध्ये त्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोलचं जे डिपार्टमेंट होतं त्यामध्ये एक सिनियर इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत असणाऱ्या गृहस्थांचं नाव होतं भास्कर लोके. त्यावेळेला गणपतराव लोके हे मुंबईच्या राजकारणातलं एक प्रस्थ होतं. 2-4 वेळेला ते आमदार आणि एकदा मंत्रीही होते. आणि या गणपतराव लोक्यांचा सख्खा पुतण्या म्हणजे आमच्या कंपनीत कार्यरत असणारे हे भास्कर लोके. वयाने 50च्या थोडं पुढे, धिप्पाड शरीर, 6-6.25 फुटाची उंची, भेदक डोळे आणि त्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावर एक मिस्किलपणाची झाक. वयामध्ये असलेल्या एकंदर अंतरामुळे बाकीचे लोक म्हणजे माझ्या वयाचे लोक आम्ही त्यांना मोठ्या प्रेमाने आणि तितक्याच आदराने काका म्हणत असो. काका लोके. खेळकर स्वभाव असल्यामुळे कोणाशीही गट्टी जमत असे. त्याचा आणि आपला योग्य तो आब राखून आपले निरंतर असणारे संबंध अधिकाधिक दृढ करत नेण्याची एक हातोटी या काका लोकेंकडे होती. या काका लोकेंचं आज सांगण्यासारखं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीतरी शनिवारी दुपारी कंपनीतल्याच एखाद्या तरुण माणसाला म्हणजे तरुण इंजिनियरला, तरुण अकाउंटंटला किंवा तरुण कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला धरत असत आणि त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे आदबीने आदराने विचारत असत की साहेब, उद्या रविवार, उद्या सुट्टी आहे, तर काय करणार तुम्ही? बऱ्याच वेळेला ते उत्तर असे, उद्या मी मावशीकडे जाणार आहे, उद्या घरची कामं आहेत. आणि हे एकदा उत्तर समोरच्या माणसाकडनं मिळालं तर काका लोके आपला संवाद तिथेच थांबवत असत. पण कधीतरी म्हणजे जवळजवळ 50% वर वेळेला तो तरुण म्हणजे आमच्याच बरोबर काम करणारा एखादा सहजपणे सांगत असे, नाही काका, उद्या काही काम नाहीये. उद्या काही काम नाहीये हे ऐकल्याबरोबर काका लोकेंचे डोळे अतिशय लकाकत आणि ते विचारत, मग मला गरीबाला जरा आपली सेवा करायची काहीतरी संधी द्या की. तो म्हणे, म्हणजे काय करायचं काका? नाही, काही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरातून गाडी पकडून फक्त दादर स्टेशनला 8-8:30च्या सुमारास सकाळी उतरा. तिथे माझी गाडी तुमच्यासाठी उभी असेल, त्या गाडीमध्ये बसा आणि माझ्या घरी या आणि मग आपण जरा मुंबईमध्ये मौज मजा चैन काहीतरी करूया. आता काका लोकेंसारख्या भारदस्त व्यक्तिमत्वाकडून हे बोलावणं आल्यावर समोरचा माणूस पाण्यात टाकलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून जात असे आणि दुसऱ्या दिवशी अगदी काकांनी सांगितलेल्या वेळेच्या थोडं आधीच तो उंची कपडे किंवा बाहेर जाण्याचे म्हणून जे खास ठेवणीतले कपडे असत ते घालून दादर स्टेशनवर सांगितल्या ठिकाणी उभा राहत असे. त्या ठिकाणी येऊन या काकांच्या घरचा एखादा नोकर शिपाई या आमच्या कंपनीतल्या माणसाला आदराने बाहेर उभ्या असलेल्या गाडीमध्ये बसवत असे आणि मग तिथून काकांच्या घरी या आमच्या साहेबाची म्हणजे आमच्या सहकार्याची रवानगी होत असे. आज हा गेला, उद्या तो गेला, परवा तो गेला, हे सातत्याने माझ्या कानावरती येत असे. जाऊन आलेला माणूस दुसऱ्या दिवशी भारलेपणाने त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रविवारी काकांनी काय काय आपल्यासाठी केलं ते सविस्तरपणे अगदी मिनिट टू मिनिट म्हणावं असं त्याचं कॉमेंट्री किंवा वर्णन करत असे. मी या गोष्टीकडे सुरुवातीला एक सहज घडणारी गोष्ट, त्याच्यानंतर एक नियमाने घडणारी गोष्ट या पद्धतीने पाहत होतो. पण यामध्ये या काकांचा नक्की काही उद्देश असेल किंवा असावा अशी शंका मला सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये काही आली नाही.
काकांचं वागणं जे दिलखुलासपणे आणि भारदस्तपणे होतं, त्यानुसार एक माणूस आपल्या बरोबरच्या सहकार्याला जरा मुंबई फिरवायला घेऊन जातो, इतकाच त्याचा अर्थ माझ्या लेखी होता. पण माझ्या बरोबर काम करणाऱ्या आणि माझ्याच सेक्शनमध्ये असणाऱ्या उदय प्रधान नावाच्या माणसाची, म्हणजे माझ्या सहकार्याची, जेव्हा या काकांच्या बरोबर जाण्याची वर्णी लागली, त्या दिवशी मी थोडं चमकलो. कारण उदय हा माझा तसा खास मित्र होता आणि त्याने शनिवारी संध्याकाळी जाताना मला सांगितलं की सर्वोत्तम, उद्या मी काकांबरोबर जाणार आहे, काय मुंबईला मजा असते, आपण बघू तर खरं. दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा दिवस पार पडला आणि सोमवारी नेहमीप्रमाणे जसे बाकीचे काकांबरोबर जाऊन आलेले इतर लोक सांगत, तसंच काकांचं वर्णन, त्यांनी केलेली सरबराई टेबलावरती, म्हणजे चहाच्या टेबलावरती बसून हा उदय सगळ्यांना सांगायला लागला. त्या ठिकाणी या उदयचं जे सांगणं होतं ते थोडंसं वरवरचं होतं. पण दुपारी जेवणाच्या आधी हा उदय जेव्हा मला भेटायला आला आणि आम्हा दोघांनाही 15-20 मिनिटं बऱ्यापैकी मोकळा वेळ होता, त्या वेळेला माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसून त्याने आदल्या दिवशी रविवारी झालेली सगळी कहाणी सांगायला सुरुवात केली. उदय म्हणाला की अरे, मी 8:15 दादर स्टेशनला पोहोचलो. तिथे काकांचा वासुदेव नावाचा शिपाई माझी वाट बघत होता. त्याने मला ओळखलं आणि लगेच बाहेर नेऊन अँबॅसेडर गाडीमध्ये बसवलं. आणि अँबॅसेडर गाडी तुला सांगू इतकी चकाचक आणि अगदी नव्यासारखी होती की काही विचारायची सोय नाही. आपल्याला तर काय बुवा, कधीतरी अशा मोठ्या गाडीमध्ये बसण्याचा योग येणार. पण कालचा दिवस खरोखरच छान गेला. आता कालचा दिवस छान गेला याचं बरंच काही वर्णन उदयला माझ्याकडे करायचं होतं आणि मीही त्याला हाताने इशारा केल्याबरोबर त्याची पुढची कॅसेट सुरू झाली. तो म्हणे, सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काकांच्या घरी गेलो. अरे, दादर सारख्या ठिकाणी काय आलिशान घर आहे या माणसाचं. दुमजली घर आहे, समोर पोर्च आहे, आणखीन 2 गाड्या बाजूला उभ्या होत्या. काका स्वतः दारापर्यंत आले, मला घेऊन गेले. मग आम्ही अगदी यथेच्छ म्हणावा आणि उत्कृष्ट म्हणावा असा नाश्ता काकांच्या घरी भल्या मोठ्या टेबलावर बसून केला. मग चहा प्यायला. मग काकांनी थोडा वेळ ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं काय होतं ते काम केलं नाही आणि 10 वाजता परत एकदा गाडीत बसून आम्ही मुंबई फिरायला निघालो. सगळ्यात पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडियामध्ये गेलो. नंतर काकांचे त्याच ठिकाणी असणारे 2 मोठे मोठे मित्र मला भेटले. काकांनी प्रत्येक ठिकाणी आमचे हे साहेब आमच्याकडे कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर आहेत असं म्हणून सगळ्यांची माझी ओळख करून दिली नाही. सगळ्यांनी माझी विचारपूसही केली नाही. मग 11:30 वाजायच्या सुमारास काकांनी मला विचारलं की आपला नाश्ता तर झालेला आहे, आता मुंबईमध्ये हे फोर्ट भाग जो आहे सगळा तो फिरून झालेला आहे, आता हे दुपारचं ऊन वाढतंय, तेव्हा प्रधान साहेब आपण असं करूया, आता आपण पिक्चरला जाऊया. त्यावेळेला मुंबईच्या फोर्ट भागामध्ये 2 किंवा 3 अशी नावाजलेली थिएटर होती सिनेमाची. त्यापैकी एक मेट्रो जे थोडंसं धोबी तलावच्या बाजूला म्हणजे VT स्टेशन पासून लांब होतं. दुसरं स्टर्लिंग जे VT स्टेशनच्या बरोबर समोर होतं. आणि तिसरं थोडीशी वाट वाकडी केली तर गिरगावच्या साईडला जाताना लागे ते रिगल. म्हणे काकांनी माझ्यासाठी मेट्रो मध्ये सिनेमा बघायसाठी मला आग्रह करून घेऊन गेले. बाल्कनी सारखं ज्याचं तिकीट 22 रुपये आहे अशी 2 तिकीटं काढून त्यावेळी लागणारा इंग्रजी सिनेमा आम्ही बघितला. 2:30-3 वाजता हा सिनेमा संपल्यावर परत आम्ही बाहेर आलो. मग काका मला घेऊन एका दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. तिथे परत एकदा नाश्ता, चहा पाणी, सँडविच खाल्लं. परत एकदा काकांच्या
बरोबर गाडीत बसून आम्ही असंच फिरायला म्हणून बाहेर पडलो. बघता बघता काकांनी आपल्या ब्रीफकेसमधनं 2-3 पुस्तकं बाहेर काढली, 2 माझ्याकडे सरकवली आणि एक स्वतः वाचायला लागले. मीही माझ्याकडे सरकवलेली 2-3 पुस्तकं जी होती त्यापैकी एक उघडून वाचायला लागलो, तर त्याच्यामध्ये रेसच्या घोड्यांची सगळी माहिती होती. घोडा कुठून आला, घोड्याचं वजन किती, घोड्यावर जो जॉकी बसणार आहे त्याचं वजन किती, त्या घोड्याची रेस आणि त्याच्याबरोबर आणखीन किती घोडे कुठे कुठे या शर्यतीमध्ये याआधी पळाले होते, अमुक दिवशी ते कुठे कुठे पळणार आहेत, असं सगळं घोड्यांबद्दलचं सविस्तर लिहिलेलं ती पुस्तकं होती. काकांना मी सहज कुतूहलाने विचारलं, काय काका, तुम्ही काय रेस बीस खेळता का? काका म्हणाले, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का की बाबा रेस जुगार असल्या कुठच्या फंदामध्ये मी कधी असेन का? तर साहजिकच त्यांच्याच गाडीत बसून त्यांना मी म्हणालो, काका वाटत तर नाही, पण ही सगळी पुस्तकं तुमच्याकडे आहेत म्हणून मला आपली शंका आली. त्यावर उदयच्या म्हणजे आमच्या उदय प्रधानच्या शंकेचं निरसन करत काका लोके म्हणाले, बाबा मी प्रत्यक्ष रेस खेळत नसलो तरी माहिती असायला तर काही हरकत नाही ना. आपल्याला काय 1000 गोष्टींची माहिती असायला पाहिजे असं माझं आपलं एक प्रामाणिक मत आहे. उदयला हे पटलं. 5-7 मिनिटं गाडीने रस्ता कापल्यावर काका एकदम उसळून म्हणे, प्रधान साहेब, तुम्ही कधी रेस बघितली का हो? आमचा उदय म्हणजे उदय प्रधान, त्या काका लोकेंचे प्रधान साहेब म्हणाले, नाही बा, मी अजून कधी त्या वाटेला गेलो नाही. बस चला म्हणे, आज आपण रेस बघूया. आता आपण रेस बघूया, ती सुद्धा घोड्यांची आणि पैसे लावून खेळतात ती, असं म्हटल्यावर उदयला त्या AC सुरू असलेल्या गाडीमध्ये सुद्धा घाम फुटला. त्याच्यावर समजूत काढत हे काका लोके म्हणाले, काही घाबरू नका, अहो पैसे लावणाऱ्यांची जागा वेगळी असते आणि नुसती रेस बघायला आलेल्यांची जागा वेगळी असते. हे एक नवीन ज्ञान त्यांनी आमच्या उदय प्रधानला जाता जाता दिलं आणि म्हणाले, साहेब आज आपण रेस बघूयाच, तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेलं नाही ना, मग आज पाहूया. आता सकाळपासून आधी नाश्ता, मग मोठ्या लोकांच्या ओळखी, मग मेट्रोमध्ये सिनेमा, या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा आमचा उदय प्रधान हा नाही म्हटलं तरी भारला गेला होता, कुठेतरी उपकाराच्या ओझ्यामध्ये आलेला होता. आणि काकांनी जे मगाशी सांगितलेलं होतं की रेसवर पैसे लावणाऱ्यांची जागा वेगळी असते आणि नुसतं रेस बघायला आलेल्यांची जागा वेगळी असते, या सगळ्या गोष्टींचा एक एकत्रित परिणाम झाला. आणि हळूवार पुटपुटत का होईना आमचा उदय प्रधान म्हणाला, मग चला काका जाऊया. मग गाडीने तुफान वेग घेतला आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये महालक्ष्मी रेसकोर्स म्हणजे मुंबईतलं जे घोडा मैदान आहे तिथे काका लोकेंची गाडी आमच्या उदय प्रधानला घेऊन पोहोचली. काकांनी जो स्टँड असतो जिथून फक्त रेस बघायची असते त्याची 2 तिकीटं काढली. म्हणे त्याचं प्रत्येकाचं तिकीट सुद्धा 25-25 रुपये होतं. उदय प्रधानला बरोबर घेऊन काका त्या रेस बघणाऱ्यांच्या गॅलरीमध्ये म्हणजे प्रेक्षक असलेल्या ठिकाणी घेऊन बसले. आता रेस जेव्हा सुरू होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या रेसमध्ये धावणारे जे घोडे असतात त्यांची एक फेरी संपूर्ण रेसकोर्सला मारली जाते की लोकांना आजच्या रेसमध्ये कुठचे कुठचे घोडे धावणार आहे याचं एक दर्शन व्हावं. त्याच्यावर त्यांचे ठरलेले जॉकी असतात. कुठचा घोडा कुठचा जॉकी हाकणार आहे हे आधीच 15 दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणी छापून वेगवेगळ्या पुस्तकामधून प्रकाशित केलेलं असतं. तो घोडा, तो जॉकी, हे सगळं बघितल्यावर म्हणजे जे पहिली प्रभात फेरी सारखी एक दर्शन फेरी सुरू झाली सगळ्या घोड्यांची, त्यावेळेला उदयच्या मनामध्ये
तासाभरापूर्वी वाचलेल्या सहज वाचलेल्या या सगळ्या गोष्टी तो त्या धावणाऱ्या घोड्यांकडून आणि त्याच्यावर बसणाऱ्या जॉकींकडे बघून ताडून घ्यायला लागला. आता उदय प्रधान सगळ्या घोड्यांकडे अनिमिष म्हणाव्या अशा डोळ्यांनी बघत असताना काकांनी आमच्या उदय प्रधानच्या मांडीवर थाप मारली आणि म्हणाले, प्रधान साहेब, तुम्हाला काय वाटतं या रेसमध्ये कुठचा घोडा जिंकेल? आता प्रधान घायकुतीला आला. तो म्हणे, काका, मी आज पहिल्यांदा इथे आलेला आहे. हे सगळं घोड्यांचं जे गणित आहे ते तुमच्या पुस्तकात मी वाचलेलं आहे. ते एवढा जॉकी, त्याचं वजन, त्या घोड्याचं वजन, याच्यातलं मला काही ओ म्हणता ठोक काही आज माहिती नाहीये. मी कसं सांगू? काका त्याला धीर देत म्हणाले, अहो, नुसता अंदाज म्हटलं मी. एक सांगा ना, तुम्हाला कुठचा घोडा वाटतो तो सांगा. आता 2-4 वेळेला या प्रश्नाची फैर झाडल्यानंतर आमच्या उदयने सांगितलं की काका, मला वाटतं तो पांढरा घोडा आणि त्याच्यावर हिरवा जॅकेट घालून जो जॉकी बसलाय ना, तो बहुतेक आज जिंकेल. उदयने वास्तविक काहीतरी उत्तर द्यायचं आणि त्याच्याशिवाय आपली सुटका होणार नाही हे जाणून त्याला त्या क्षणी मनात जे आलं ते सांगून टाकलं. सांगून टाकल्यावर काही मिनिटं गेली आणि तेवढ्यात एक लांबून कोणीतरी शिट्टी मारल्याचा आवाज आला. काकांनी चमकून बघितलं तर समोरच्या बाजूला सकाळी भेटलेला शिपाई उभा होता आणि तो काकांना हातवारे करत होता. काका उदयला सांगून निघाले की काहीतरी तिकडे त्याचं काम आहे, 5 मिनिटात मी परत येतो. आता नाही म्हणायची आमच्या उदयची काही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे ओके काका असं म्हणून उदय प्रधाननी काकांना होकार दिला. उदय प्रधानचा हा होकार मिळाल्याबरोबर काका लगबगीने आपल्या जागेवरून उठले आणि सगळ्या गर्दीमधून वाट काढत काढत त्या समोरच्या शिपायापर्यंत गेल्याचं आमच्या उदय प्रधाननी बघितलं. पुढच्या 10 मिनिटांमध्ये काका परत आले. घोड्यांची रेस सुरू व्हायला अजूनही अर्ध्या पाऊण तासाचा वेळ होता. काका शेजारी येऊन बसले आणि आमच्या उदय प्रधानला म्हणाले, हे बघा म्हणे साहेब, आता 4:30 वाजले. इथून तुम्हाला घरी जायला 2 तास तर नक्की लागतील. तुम्हाला उशीर होतोय असं वाटतंय का? प्रधानला त्या वेळेला 4:30 वाजले ही जाणीव प्रकर्षाने झाली होती आणि सकाळी 6-6:30ला घर सोडून आपण बाहेर पडलेले आहोत हेही त्याच्या ध्यानात आलं होतं. तो म्हणे, काका बरोबर आहे तुमचं. आता मला इथून 2 तास म्हणजे 7-7:30 तरी वाजतील घरी पोहोचायला. ठीक आहे म्हणे प्रधान साहेब, तुम्ही असं करा, मी आता आलोच आहे, तो ही रेस बघून घरी जातो. पण तुम्ही आता बाहेर पडा. बाहेर अमुक ठिकाणी आपली गाडी उभी आहे, तिथे ड्रायव्हर आहे, त्याला माझं नाव सांगा आणि तुम्हाला दादर स्टेशनला परत नेऊन सोडायला सांगा. आमचा प्रधान लगबगीने उठला. काकांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर आला. सांगितलेल्या सकाळच्या काकांच्या गाडीमध्ये बसला. ड्रायव्हरने काहीही हुकचू न करता मागे बसलेल्या प्रधानला, उदय प्रधानला दादर स्टेशनला आणून परत सोडलं. एवढं सगळं उदय प्रधानने 15-20 मिनिटांमध्ये मला सांगितल्यावर काका ज्या ज्या माणसाला घेऊन जातात त्याचा किती मोठा आदर सत्कार मान मरातब करतात याची जाणीव किंवा माहिती मला पुरेशी झाली. त्यावेळेला सर्व कंपन्यांमध्ये अशी एक पद्धत होती की कंपनीतून रिटायर होणाऱ्या माणसाला रिटायर होण्याच्या 3 महिने आधी एक नोटीस पिरियड किंवा एक पत्र दिलं जायचं की बाबा पुढच्या 3 महिन्यानंतर अमुक दिवशी आपण रिटायर होणार आहात. एक दिवस जुलै महिन्यामध्ये आमच्या काका लोकेंना हे पत्र पडलं आणि त्या दिवशी त्यांचा आवाज थोडासा नरम किंवा खोगरा झाला. साहजिकच होतं. जिथे
इतकी वर्ष इमाने इतबारे काम केलं, माणसं जोडले, त्यांचे आदर सत्कार मान मरातब केले. त्या क्षणी आता 3 महिन्यानंतर आपल्याला येता येणार नाही, हे सगळं जग 3 महिन्यानंतर आपल्याला सोडायला लागणार, या सगळ्या भावना काकांच्या मनामध्ये दाटून आल्या होत्या. पुढच्या 3 महिन्यामध्ये काकांनी कुणालाही रविवारचं आवतण दिलं नाही. निरोपाचं भाषण करण्याच्या आधी 15 दिवस, म्हणजे काकांच्या रिटायरमेंटच्या 15 दिवस आधी असेच काका एकदा माझ्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तुम्ही इथे चांगलं काम करताय असं काकांनी मला म्हटलं. मीही तुम्ही मला अगदी ट्रेनी असल्यापासून सहकार्य केलं, काही गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकलो, तुमच्याबद्दल मला अतिशय आदर आहे, असं सगळं थोडंसं औपचारिकपणाचं बोललो. पण माझ्या मनामध्ये त्यावेळेला एक गोष्ट आली की काका हा सगळ्या लोकांना नेऊन आदर सत्कार का करतात, याचं काही खास कारण आहे का, हे एकदा विचारून घ्यावं. म्हणून मी काकांना सरळ आणि बेधडकपणे टोकाचा प्रश्न विचारला की काका, माझ्या आधीही, म्हणजे मी इथे जॉईन होण्याच्या आधीपासून आपण अनेक माणसांना रविवारी एक मेजवानीसारखी ट्रीट देता, त्यांना मुंबई फिरवता, त्यांना खाऊ पिऊ घालता, याच्यामुळे नक्की काय साध्य होतं. काका क्षणभर विचारामध्ये पडले. आता सांगावं की न सांगावं, सांगावं की न सांगावं, अशा द्विधा मनस्थितीमध्ये गेल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या हावभावाने मला समजलं. पण शेवटी थोडंसं जवळ येत काका मला म्हणाले की केतकर साहेब, कोणाला सांगू नका, पण काय आहे माहितीये का, जुगाराची भूमी, दारूचा गुत्ता आणि घोड्यांच्या रेसचं रेसकोर्स, या वास्तू किंवा या ज्या जागा असतात त्यांचं एक खास कारण किंवा खास बाब असते. ती बाब अशी असते की कुठच्याही जुगाराच्या अड्ड्यावर जेव्हा पहिल्यांदी माणूस जातो तेव्हा त्याला ओ की ठो कळत नसलं, तो नवखा असला तरी आयुष्यामध्ये पहिल्यांदी जुगार खेळणारा माणूस त्या क्षणी, त्या दिवशी भरपूर पैसे जिंकूनच बाहेर येतो. जेव्हा कोणी पहिल्यांदी रेसकोर्सवर जातो आणि त्याला त्या दिवशी जे वाटतं तेच तिथे घडतं, हा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे. काका थोडंसं थांबले आणि नंतर थोडंसं माझ्या अधिक जवळ येत थोडीशी कानगोष्ट करावे अशा वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये मला सांगते झाले की हे बघा केतकर साहेब, मगाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा किंवा घोड्यांच्या रेसचं मैदान हे पहिल्यांदी तिथे येणाऱ्या माणसाला बहुतेक वेळेला अतिशय मोठा लाभ करून देतं. म्हणून आपल्यापैकी किंवा आपल्याला माहीत असलेल्या लोकांपैकी ज्या ज्या लोकांना मी बरोबर घेऊन जात असे त्यांची सकाळपासून दुपारपर्यंत अतिशय बर्दास्त ठेवत असे आणि शेवटी काही ना काही कारण काढून त्यांना महालक्ष्मी रेसकोर्सवर, म्हणजे घोड्याच्या मैदानावर रेसच्या ठिकाणी घेऊन जात असे. माझ्या बरोबर आलेल्या त्या माणसाला मग मी सहजपणे प्रश्न विचारतो की बाबा, तुझ्या मताप्रमाणे आज कुठचा घोडा जिंकेल. थोडेसे प्रयत्न करून त्या क्षणी त्याच्या मनामध्ये जो कोणी घोडा भरलेला आहे किंवा त्याच्या मानव देवतेने त्याला जे काही सांगितलेलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. मग तो माणूस पटकन मला सांगत असे, काका माझ्या हिशेबाने हा घोडा आज जिंकेल. हे एकदा त्याच्या तोंडातून बाहेर पडलं आणि माझ्या कानापर्यंत पोहोचलं की मी लगबगीने उठून जात असे.
आणि थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन या माझ्या पाहुण्याने रेसकोर्सवर ज्याने आज पहिल्यांदा पाऊल टाकलेलं आहे त्याने सांगितलेल्या घोड्यावर पैसे लावत असेल आणि आजपर्यंत दुनिया इकडची तिकडे झाली, पण मला पहिल्यांदा रेसकोर्सवर आलेल्या माणसानी जो घोडा सहज म्हणून सांगितला, माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या आयुष्यामध्ये नेहमी तोच घोडा रेस जिंकलेला आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. यावरही थोडीशी कडी करणारी ही गोष्ट मी आपल्याला सांगितली, जी 100% सत्य आहे.